आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 2792 वर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. विषयाचे लोलिंगत ते फजित होतील, ते फजित होतील, नसरे येथे यातिकूळ. शुद्ध मूळ बीज व्हावे, शुद्ध मूळ बीज व्हावे, शिखा सूत्र सोंगवरी. दुराचारी दंड पावे, दुराचारी दंड पावे, तुका मने अभिमान. नारायणान सोसे, नारायणान सोसे, नसरे येथे यातिकूळ. शुद्ध मूळ बीज व्हावे, शुद्ध मूळ बीज व्हावे. प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, विषयाचे लोलिंगत ते फजित होतील. आता विषयाचे लोलिंगत, आता लोलिंगत म्हणजे काय, त्याचा अर्थ काय होतो? लोलिंगत म्हणजे हावरट मनुष्य, लोभी मनुष्य, लालची मनुष्य, आसक्त मनुष्य. मग असे जे आसक्त मनुष्य आहेत, लोभी आहेत, ते संसारामध्ये ठीक आहे. आता परमार्थामध्ये त्या मनुष्याचा परमार्थ सफळ होईल का? तर महाराज सांगतात त्यांची परमार्थामध्ये फजिती होते. मग असे जे लोभी लोक या कलियुगामध्ये तर भरपूर आहेत. आता ते प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये आत्मचिंतन करावं की या लोभी लोकापासून आपण दूर राहण्याचा आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करावा. मग ते परमार्थामध्ये कितीही मोठे महाराज असतील, कितीही लोक त्यांच्या मागं लागलेले असतील, मात्र अशा लोभी लोकाच्या जवळ आपल्या जीवनामध्ये जाऊ नये. ज्याला खरा परमार्थ करायचा आहे त्यानं त्या अशा लोभी लोकाच्या जवळ जाऊ नये असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, नसरे येथे यातिकूळ, शुद्ध मूळ बीज व्हावे. आता उन्हाळा चालू आहे, आता बोलायचं झालं तर माफी मागून बोलतो. नसरे यातिकूळ, कारण आपली जात आणि कुळ एवढा सध्या जात आणि कुळ जातीचा अभिमान एवढा आहे की म्हटलं की मराठ्याचा सप्ताह की मराठ्याच्या सर्व महाराज, गायक, वादक, धनगराचा सप्ताह धनगराचे महाराज, लिंगायताचा सप्ताह लिंगायताचे महाराज. मग आता हे जर परमार्थामध्ये तुमच्या जीवनामध्ये जात नसेल, मग शुद्ध मूळ बीज व्हावे. कधी आपल्या जीवनामध्ये आपण शुद्ध मूळ बीज होण्याचा प्रयत्न करणार आहोत. यातिकूळ माझे गेले हरपोनी, श्रीरंगा वाचोनी अनुनेने किती ओ शिकवाल. मज वेळोवेळा मी तया गोवळा रतलिये. माऊली सांगतात. म्हणून आपल्या परमार्थामधल्या माणसाने तर कमीत कमी त्या श्रीरंगाशिवाय त्याला दुसरं कोणी नाहीच. तुम्ही कितीही माझं माझं या संसारामधले म्हणत राहिला तर ते तुम्हाला साथ देणार नाहीत. तुम्हाला खरा साथ देणार असेल तर तो श्रीरंग आहे. म्हणून शुद्ध मूळ बीज व्हायचं आहे. आपल्या स्वस्वरूपाची ओळख करायची आहे, कारण आपण सारेच त्या भगवंताचा अंश आहोत. मग जोपर्यंत मी कोण आहे माझ्या स्वतःची ओळख होणार नाही, तोपर्यंत माझ्या जीवनामध्ये त्या भगवंताची ओळख होणार नाही किंवा त्या भगवंताची अनुभूती माझ्या जीवनामध्ये येणार नाही असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, शिका सूत्र सोंगवरी, दुराचारी दंड पावे. आता शिकासूत्र, शिकासूत्र म्हणजे डोक्याच्या केसामध्ये एक भवरा म्हणजे असं गोल आहे आपल्या, आणि ते मागच्या बाजूला, आणि ती गोल तिथं लोक शेंडी वाढवतात. जुन्या काळामध्ये असे शेंडी वाढवायचे ते यज्ञ कार्यासाठी
ज्ञान, शिस्त आणि आत्मसंयमाचं ते एक प्रतीक मानलं जात होतं जुन्या काळामध्ये. आणि आध्यात्मिकदृष्ट्या या गोल छिद्राद्वारे ब्रह्मांडाची ऊर्जा आकर्षित करता येते, हे आपलं धर्मशास्त्र सांगतं. विज्ञानाच्या मतेही, कारण हा जो आपला शेंडी वाढविणे किंवा हा जो गोल आहे, मज्जा संस्थेचे अत्यंत संवेदनशील तो आपलं ते स्थान आहे, मर्मस्थान आहे. ते आपलं रक्षण करते आणि आपल्या जीवनामध्ये एकाग्रता वाढवते. म्हणून महाराज म्हणतात की नुसती शेंडी वाढवून भागणार नाही, त्याला लोक पंडित म्हणतील. शब्दज्ञानाचंही या जगामध्ये काही महत्त्व नाही. म्हणून आपल्याला असे लोक जे आहेत त्याला महाराज चक्क दुराचारी म्हणतात. आणि मग त्यांच्या कर्माचं फळ तो भगवंत त्यांना दंड दिल्याशिवाय राहत नाही, असं महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे अभिमान नारायणा न सोसे. आता अभिमान हा तर अत्यंत वाईट असणारा आपला शत्रू आहे. अधिक मान, त्याला अभिमान असं म्हणतात. म्हणजे मी बोलतो, समोरच्याचं बोलणं ऐकूनच घेत नाही, समोरचा काय सांगतो हे कधी ऐकून न घेता आपल्या जीवनामध्ये बोलणे, हा अभिमान म्हणजे खोटा अभिमान, खोटा विश्वास. तो नारायणाला त्याच्या जीवनामध्ये कधीच आवडत नाही. आणि हा अभिमान तर आमच्या परमार्थामध्ये कारण पार टोकाला गेलेला आहे, माफी मागून बोलतो. म्हणून महाराजांनी जे वर्णन लक्षण केलेले आहेत या अभंगामध्ये, पहिला लोभी, दुसरा कारण याती कुळच्या कुळाच्या जातीच्या मधून तो बाजूला निघाला नाही, शुद्ध त्याच्या जीवनामध्ये झालेला नाही, कुठं शेंडी वाढवून ते सोंग तुमच्या जीवनामध्ये करून, आणि शेवटी अभिमान. या गोष्टी जर तुमच्या जीवनामध्ये असतील तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कधीच शुद्ध बीज होणार नाहीत, तुमच्या स्वस्वरूपाची ओळख होणार नाही, त्या भगवंताची तर पुढी प्राप्ती आहे आपल्या जीवनामध्ये. म्हणून या अभिमानाबद्दल मी एक उदाहरण देतो. आता होळीही झालेली आहे. हिरण्यकशिपू याची कथा सर्वांना माहीत आहे. त्यांचा मुलगा भक्त प्रल्हाद, आता त्या हिरण्यकशिपूला वर होता. त्याला कारण दिवसा मरण नाही, रात्री मरण नाही, घरात नाही, दारात नाही, असे त्याला वर त्याच्या जीवनामध्ये मनुष्याच्या हातानं नाही किंवा दैत्याच्या हातानं नाही किंवा कोणत्या असे अनेक वर त्याच्या जीवनामध्ये होते. मग त्याला काय, त्यानं त्याच्या राज्यामध्ये नारायणाचं नाव घेण्याची बंदी केली. आता स्वतःचाच मुलगा भक्त प्रल्हाद नारायण नारायण म्हणू लागला. लोकालाही नारायण नाम घेण्यासाठी त्याच्या जीवनामध्ये प्रवृत्त करू लागला. ज्यावेळेस ते हिरण्यकशिपूला कळालं त्यावेळेस त्यानं समजावून सांगितलं, पण तो मुलगा काही त्याच्या जीवनामध्ये ऐकेना. आता बापाला मग त्याच्या जीवनामध्ये अहंकार अभिमान त्याच्या जीवनामध्ये, मग त्यानं समजावून सांगितलं, त्याला मारण्यासाठी प्रयत्न केला. पहिल्या सुरू त्याला विष पाजलं, नंतर त्याला हत्तीच्या पायाखाली देण्यात आलं, नंतर त्याला उंच अशा डोंगरावरून फेकून देण्यात आलं, असं उकळत्या तेलामध्ये त्याला टाकण्यात आलं. तरी त्याला तो नारायण त्याच्या जीवनामध्ये वाचवित असल्यामुळे ह्याच्या जीवनामध्ये ह्याचा अभिमान याला कळायला तयार नाही. कुठं डोंगरावरून टाकून दिलेला मनुष्य वाचतो, उकळत्या तेलामध्ये टाकलेला मनुष्य वाचतो, हे त्याला लक्षात यायला नाही, कारण ह्याला वर आहे. मग शेवटी ह्याच्या मनामध्ये आलं की त्याची बहीण होती, कारण तिचं नाव होतं सिंहिका, आणि तिला वर होता, तिला जाळू शकत नव्हता. त्या एखाद्या मनुष्याला त्या अग्नीमध्ये जाळत होते, तिनं जाळीत होती, पण तिला अग्नी तिच्या जीवनामध्ये स्पर्श करीत नव्हता. त्या सिंहिकाला त्यानं बोलून घेतलं. मोठी अशी चिता रचण्यात आली आणि मग तिनं आता भक्त प्रल्हादाला मांडीवर घेतलं आणि त्या अग्नीला म्हणजे त्या अग्नी पेटवण्यात आली ती चित्ता. आता मोठी अग्नी एवढी भडकली. आता त्या भक्त प्रल्हादाचं नारायण नारायण नाव मुखावाटं चालू आहे. आता हिचा अभिमान हिच्या जीवनामध्ये, मला अग्नी जाळू शकत नाही,
अरे ज्याचं रक्षण भगवान नारायण करणार आहे, मग त्या नारायणानं काय केलं, हिला वर होता हिच्या जीवनामध्ये सिंहिकाला, पण अग्नीनं त्या हिलाच जाळायला सुरू केल्यावर मोठ्यानं आरडून आली. भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं आणि या सिंहिकाला त्या अग्नीमध्ये भस्म केलं. म्हणून या सिंहिकाचं नाव बदलण्यात आलं होलिका म्हणून. होळीचा जर सण आपल्या जीवनामध्ये साजरा करतो, कारण त्या दिवशी या सिंहिकानं भक्त प्रल्हादाला स्वतःच्या मांडीवर घेऊन त्याला जाळण्याचा प्रयत्न केला होता, पण हिच्याच अभिमानाने आणि या कारण हिरण्यकशिपूच्या अभिमानाने त्यालाही त्याच्या जीवनामध्ये कारण मरण पत्करावं लागलं. म्हणून आपल्या जीवनामध्ये अभिमान चांगला नाही, आपल्या जीवनामध्ये लालूच चांगली नाही, लोभ चांगला नाही, हावरटपणा आपल्या जीवनामध्ये चालणं चांगला नाही, आसक्ती आपल्या जीवनामध्ये चांगली नाही, जात कूळ याच्यामध्ये आपण अडकतो हे बी चांगलं नाही, शिंडी वाढविणे ही बी दुराचारीपणाचे लक्षण आहेत. अशा लक्षणापासून प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये दूर राहावं. आपल्याला खरंच त्या भगवंताची प्राप्ती करायची आहे, आपल्याला खरंच आपल्या स्वतःच्या स्वरूपाची ओळख करायची आहे, आपल्याला खरंच संताची भेट व्हावी वाटत असेल तर आपण शुद्ध भक्ती त्या भगवंताचं नामचिंतन आपल्या जीवनामध्ये करावं. असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. झालेलं चिंतन सद्गुरू चिन्मयानंद स्वामी जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 बोला पुंडलिक गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.